अंगारकी संकष्टी आहे आणि घरामध्ये तांदळाचं पीठच नाही. अरे देवा, आता काय करायचं? तर टेन्शन घ्यायचं नाही. घरामध्ये तांदूळ आहेत ना, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि चांगलं बारीक वाटायचं आहे. 2 चमचे पाणी, त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. थोडंसं दूध घालायचं, प्रमाण कमी असावं दुधाचं आणि पाण्याचं, आणि चांगलं ढवळत राहायचं. नंतर मीठ घालायचं, कारण का दूध घातलेलं आहे. थोडंसं तुपाची धार घालायची आणि झाकून ठेवायचं 5-10 मिनिटांनी. चांगलं मळून घ्यायचं. आतल्या सारण्यासाठी खोबरं, गूळ चवीनुसार, थोडंसं तूप टाकलंय. नंतर मग हे सर्व साहित्य टाकायचं. थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि वेलची पूड. सारण रेडी आहे. पीठ मळून घ्यायचं आणि चांगलं आपल्या आतमध्ये सारण भरायचं आणि कळ्या बनवायला घ्यायच्या. कळ्या बनवण्यासाठी थोडंसं मी हाताला मैद्याचं पीठ लावलं, त्यामुळे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. आणि नंतर मग वाफवून घ्यायचं. वाफवतेवेळी कसं करायचं माहिती आहे, थोडंसं मोदकाला पाणी लावायचं, त्यामुळे मोदक चाळणीला चिटकत नाही. तर माझ्याकडे हळदीची पानं होती ना, ती मी हळदीची पाणी खाली ठेवली पानं आणि मोदकाला पाणी लावून मस्तपैकी वाफवून घेतले. रेडी आहे आपले मोदक.